निर्माण केलं ते वाईट देवाले, आणि तू आपलं मी करतो राजा. वास्तविक ज्यानं कार्य केलं त्याची वाहवा झाली पाहिजे. आज आपण कोणाची वाहवा करतोय? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची. काय करतोय बाबा? संपूर्ण समाजाला जागृत केलं. सुस्त झालेल्या ह्या नसा ज्या होत्या, ह्या सुस्त झालेल्या होत्या, समाज निष्क्रिय झालेला होता. खंजरीच्या नादावर संपूर्ण समाज त्यांनी जागृत केला. एवढं मोठं दैवत आपल्या पाठीमागे काय कमी आहे बाबा? तुम्ही कुठं टिनमिनी लावतो बे, मी केलं, माझ्या भागात एवढं मोठं कार्यक्रम होते, मीच तर सगळं करतो. नाही, कारण तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. त्याच्यात काय म्हणतात माहित आहे? तुकड्या म्हणे मी करे, विषयांतर करणार नाही, पण सांगावंसं वाटते. दुःख होते कुठं कुठं, कारण लहान तोंडी मोठा घास घेत नाही, पण सांगावंसं वाटते. कारण हे जे व्यासपीठ आहे याच्यावर काही मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे बोलता येत नाही. भाषण नाही होईये, भाषणात काही बोलता येते, एकमेकाची ओरबाळून टाकता येते, पण हे कीर्तन नाही. माझा पैठण मग या ठिकाणी आपण काला करत आहोत. काला म्हणजे आपण ढोबळ भाषेत काय समजतो? काला म्हणजे काय? ढोबळ भाषेत संपूर्ण जेवण झाल्यानंतर ताटाची शिल्लक राहते, सगळं एकत्र करावं, त्याचं सेवन करावं. बरोबर आहे? मग आता त्याच्यात गुलाबजामुन असू द्या, त्याच्यात बालुशाही असू द्या, तोंडाला बात नका सोडी, आणखी खीर वगैरे काय जे असेल ते, आणि ते समजा संपल्यानंतर जे काही शिल्लक राहते भात वगैरे एकत्र करतो, मग खाऊन घेतो. बरोबर आहे? तद्वतच या समाजामध्ये असणारे जेवढी काही मंडळी आहे, मग तो कोण्याही जातीचा पंथाचा, हा विषय काय होता आपला म्हणून घेतलाय. बरोबर? मला महाराज तुम्ही रिपीट करू, रिपीट नाही, मला बोलायचं होतं इथे. मग हा जो मतभेद आहे तो बरोबर नाही तर सरळ सरळ सांगतात, विष्णुमय जग, विष्णुमय जग